हॅलो. तर आज आपण बघणार आहे आपला तिसरा धडा बेरीज व वजाबाकी. तर यातला आपण पहिला स्वाध्याय सोडवायला घेऊया. तर बघा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडवा. तर ही जी उदाहरणे आहेत ती पहिला आहेत बेरीज करायची आहे आपल्याला इथे सगळीकडे. तर आपण बघूया आपला पहिला प्रश्न. तर बघा, आपण पहिल्यांदा सुरुवात कुठून करतो? एकक स्थानापासून, मग दशक, मग शतक आणि मग हजार. ठीक आहे. मग 4 अधिक 5 इथे किती येणार? 9. 5 आणि 3 8. 7 अधिक 2 9. 8 आणि 1 9. ठीक आहे. ह्या झाला आपला पहिला प्रश्न. सोपा आहे, तुम्हाला पण येईल. फक्त आता काय झालं आहे, 3 अंकी संख्या होत्या आपल्याला, पण आता इथे फक्त वाढवून 4 अंकी संख्या झाल्यात. बरोबर. पुढचा सोडवूया आता. इथे बघा, 3 अधिक 4 7. 0 अधिक 5 5. 4 अधिक 0 4. 6 आणि 2 किती येणार? 8. त्याचप्रमाणे हे पुढचे सुद्धा आपल्याला इथे सोडवायचे आहेत. आता इथे काय दिलेत? 3 संख्या दिलेत, 1 2 3. ठीक आहे. तर बघा, 0 अधिक 2 अधिक 7 किती येणार? तर 0 अधिक 2 2. 2 अधिक 7 9. 2 अधिक 2 4. 4 आणि 4 8. 7 अधिक 1 8. 8 अधिक 1 9. 5 अधिक 1 6. 6 अधिक 3 9. ठीक आहे. आता पुढे बघा, इथे आपल्याला ही रिकामी चौकट दिली आहे. म्हणजे काय असणार आहे, इथे थोडंसं मोठी आपली जी काय असणार आहे बेरीज येणार आहे. ठीक आहे. तर हे 8 6 अधिक 8 किती असतात? 14. मग 14चा 4 इथे येणार आणि हा हातचा इकडे वरती जाईल. बरोबर. मग आता हे 1, हा हातच्याचा 1 अधिक 4 5 झाले. 5 आणि 6 किती होतात? 11. परत वरती 1 गेला इकडे. मग 1 अधिक 5 6. 6 आणि 3 9. आणि शेवटचं 7 अधिक 1 8. बरोबर. पुढचा बघूया. बघा, 5 अधिक 7 12. 12चा 2 इथे आणि 1 इथे वरती जाईल हातच्याला. मग 8 अधिक 1 9. 9 आणि 4 13. परत इथे 1 आला हातच्याचा. 9 अधिक 1 10 आणि 2 12. 12पैकी 2 इथे लिहिणार, 1 इथे वरती गेला पुढे. 4 अधिक 1 5 आणि 1 हा 6. ठीक आहे. शेवटचं बघा इकडे. आता इथे परत 3 संख्या दिलेल्या आहेत. 8 अधिक 4 किती? 12. 12 अधिक 3 किती येतात? तर 15. 5 लिहिले, हातचा वरती गेला. 1 अधिक 5 6. 6 आणि 8 किती होतात? 14. 14 अधिक 0 14. 4 इथे लिहिले आणि हातचा वरती गेला. हा 1 अधिक 7 8. 8 अधिक 1 9 अधिक 4. 9 अधिक 4 13. 13चे 3 लिहिले, हातचा वरती गेला. 1 अधिक 3 4. 4 आणि 2 6. 6 आणि 3 9. ठीक आहे. हा झाला आपला इथे पहिला प्रश्न. इथे फक्त बेरीज करायची होती. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, की उभ्या मांडणीने सोडवा. बरोबर. आपल्याला इथे दिलेले आहेत प्रश्न, ते आडव्या मांडणीने दिलेले आहेत. आपल्याला ते उभी मांडणी करून प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्यातला पहिला बघूया. तर बघा, 3683 अधिक 2315. ठीक आहे. ही झाली आपली उभी मांडणी. त्यानंतर आपण इथे काय करू शकतो, वरती त्यांची नावे लिहायची आहेत, स्थानांची नावे. बरोबर. पहिलं एकक स्थान, दशक, शतक आणि मग हजार. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे व्यवस्थित लाईन वगैरे किंवा रेषा मारून ही चौकट अशी काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आपण इथे आता सोडवायला घेऊया. तर बघा, 3 अधिक 5 किती येतात? 8. 8 अधिक 1 किती येतात? 9. 6 अधिक 3 9. आणि 3 अधिक 2 किती येतात? 5. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? तर 5998. ठीक आहे.
आता दुसरा बघूया. मी इथे लिहते पहिला, तर आपण सोडवूया दुसरा. परत एकदा 1000, शतक, दशक आणि एकक. तर बघा प्रश्न काय आहे. 4792 4792 अधिक 4206 यांची आपल्याला करायची आहे बेरीज. तर बघा 2 अधिक 6 8, 9 अधिक 0 9, 7 अधिक 2 9, 4 आणि 4 8. हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता बघूया आपण आपला तिसरा प्रश्न इथे. आता मी स्थानांची नावं नाही लिहित, डायरेक्ट आपण उभी मांडणी करून घेऊ. 5768 अधिक 3001. उत्तर किती येणार आहे. 8 अधिक 1 9, हे 6, 7 अधिक 0 7, 5 आणि 3 8. तर चौथा प्रश्न काय आहे. तर 5098 अधिक 3354. तर हा सोडवूया आपण. इथे बघा हातच्याचा आहे हा, ठीक आहे. 8 अधिक 4 12, हातच्याला आला 1. 9 अधिक 1 10, अधिक 5 15, हातच्याला आला 1. 1 अधिक 0 1, अधिक 3 4 आणि 5 आणि 3 8. तर पाचवा प्रश्न बघा आता. 5869 अधिक 3452. ठीक आहे. 9 अधिक 2 किती असतात 11. हातच्याला आला 1. 1 अधिक 6 7, 7 आणि 5 12. 2 लिहिले, 1 वरती गेला. 8 अधिक 1 9, 9 आणि 4 13. परत 3 लिहिले, वरती 1 हातच्याला गेला. 1 अधिक 5 6, 6 आणि 3 9. हा पाचवा झाला. तर सहावा बघूया इथे. तर इथे 3 संख्या दिल्यात आता आपल्याला. तर बघा 1267 अधिक 378 अधिक 435. ठीक आहे. तर आपण सोडवूया. 7 अधिक 8 किती असतात 15. 15 आणि 5 20. 0 लिहिला, 2 हातच्याला गेले. 2 अधिक 6 8, 8 आणि 7 15, 15 आणि 3 18. 8 लिहिले, हातच्याला गेला, वरती 1. 1 अधिक 2 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. 0 लिहिला, 1 वरती गेला, हातच्याला. 1 अधिक 1 2. तर उत्तर काय आलं आहे 2080. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तर आता आपण बघूया आपला तिसरा प्रश्न. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. त्यामधील पहिला वाचूया. पहिला प्रश्न. एका कारखान्यात पहिल्या दिवशी 2354 खेळणे तयार झाली. दुसऱ्या दिवशी 2123 खेळणे तयार झाली. तर 2 दिवसात मिळून एकूण किती खेळणी तयार झाली. म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशीची खेळणी अधिक दुसऱ्या दिवशीची खेळणी अशी यांची बेरीज करायची आहे. तर बघा हा आहे आपला ह्यातला पहिला प्रश्न. पहिल्या दिवशी किती झाले 2354. ते आपण इथे लिहून घेऊया. 2354 अधिक 2000 दुसऱ्या दिवशीची खेळणी आहेत 2123. 2123. ठीक आहे. मग आपण यांची बेरीज करूया. 4 अधिक 3 7, 5 अधिक 2 7, 3 अधिक 1 4 आणि 2 आणि 2 4. ही वरची काय आहेत आपली पहिल्या दिवशीची खेळणी. ठीक आहे. ही आहेत दुसऱ्या दिवशीची खेळणी.
त्यानंतर ही काय येणार, आपलं जे उत्तर आहे ते म्हणजे काय आहे, एकूण खेळणी. म्हणजेच काय, आपण खाली उत्तर काय लिहिणार आहे, 2 दिवसात एकूण 4477 खेळणी तयार झाली. ठीक आहे. जेव्हा शाब्दिक उदाहरणं असतात तेव्हा तुम्हाला हे खाली असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागतं. आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न. त्याच्या आधी मी हे खोडून घेते. तर बघा दुसरा प्रश्न काय आहे, पोखर्णी गावात 5134 पुरुष, बरोबर, पुरुष किती आहेत, 5134 आणि 4765 स्त्रिया आहेत. तर गावाची एकूण लोकसंख्या किती. मग एकूण लोकसंख्या म्हटल्यावर आपल्याला पुरुष आणि स्त्रिया यांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. मग पुरुष किती आहेत आपल्याकडे, तर बघा पुरुष आहेत 5134 अधिक स्त्रिया किती आहेत, 4765. ठीक आहे. यांची आपण करूया बेरीज. 4 अधिक 5 9, 6 आणि 3 9, 7 आणि 1 8, 5 आणि 4 9. म्हणजे एकूण लोकसंख्या किती आली, तर 9899. मग आपण इथे लिहूया की गावाची एकूण लोकसंख्या (9899) आहे. ठीक आहे. हा झाला आपला इथे दुसरा प्रश्न. आता आपण बघूया आपला तिसरा प्रश्न. तर बघ काय आहे, हिरकणी महिला बचत गटाच्या बँक खात्यावर 6718 रुपये शिल्लक होते. त्यात चालू महिन्याची 2845 रुपये बचत जमा केली. तर आता त्या खात्यातील एकूण रक्कम किती. तर बघा हिरकणी महिला बचत गटाच्या बँक खात्यात किती होते, तर 6718 रुपये शिल्लक होते आणि आत्ताच्या महिन्याची बचत किती झाली आहे त्यांची, तर 2845. मग एकूण बचत किती आहे, म्हणजे एकूण रक्कम किती आहे ती आपल्याला इथे काढायची आहे. तर आपण बघूया, इथे आधी बेरीज करावी लागेल. तर पहिला जी बचत होती ती किती आहे, 6718 अधिक आत्ताच्या महिन्याची किती आहे, 2845. ठीक आहे. आता आपण यांची करूया इथे बेरीज. 8 अधिक 5 13, हातच्याला आला इथे 1, 1 अधिक 1 2, 2 आणि 4 6, 7 अधिक 8 15, हातच्याला आला 1, 1 अधिक 6 7, 7 आणि 2 9. म्हणजे एकूण बचत किती आली, तर 9563. मग आपण इथे पूर्ण वाक्यात लिहूया की खात्यातील एकूण रक्कम खात्यातील एकूण रक्कम 9563 रुपये आहे. ठीक आहे. आपण बघूया आता चौथा प्रश्न. तर बघा चौथा प्रश्न काय आहे आपला, इथे वाचून घेऊया. एका शासकीय गोदामात तांदळाची 599 पोती होती. त्यात तांदळाची 1888 पोती आणखी जमा केली. तर गोदामात तांदळाची एकूण किती पोती झाली. आधीची किती होती, 599. अजून किती त्यातमध्ये 1888 पोती जमा केलेत. एकूण पोती किती. मग आपल्याकडे आधी किती होते, 599, 3 अंकी संख्या आहे. आणि त्याच्यानंतर जमा केलेत किती, 1888. ठीक आहे. एवढी पोती इथे जमा केलेत. मग आपण आता एकूण पोती काढूया.
तर बघा 9 अधिक 8 किती होतात 17. हातच्याला आला 1. 9 आणि 1 10 आणि हे 8 18. हातच्याला आला 1. 1 अधिक 5 6. 6 आणि 8 येतात 14. हातच्याला आला 1. परत 1 अधिक 1 किती आले 2. मग एकूण पोती किती आली आपली तर 2487. मग आपण खाली पूर्ण वाक्यात उत्तरे लिहूया की गोदामात तांदळाची एकूण 2487 पोती झाली. ठीक आहे, हा झाला आपला चौथा प्रश्न. आता आपण वाचूया आपला 5वा प्रश्न. तर बघा, शेतकरी सहाय्यता निधीसाठी सांगवीतील मुलांनी एका आठवड्यात 3,950 रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 5,980 रुपये देणगी म्हणून रक्कम जमा केली. तर त्यांनी एकूण किती रक्कम जमा केली? तर आपल्याला पहिल्या आठवड्यातील रक्कम आणि दुसऱ्या आठवड्यातील रक्कम यांची इथे करायची आहे बेरीज. हा आपला 5वा प्रश्न. तर आपण इथे बेरीज करूया. 3,950 ही आहे पहिल्या आठवड्यातील रक्कम किंवा देणगी आणि दुसऱ्या आठवड्यातील किती आहे 5,980. बेरीज किती येईल बघा, 0 अधिक 0 0. 5 आणि 8 13. हातच्याला आला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 9 19. परत हातच्याला आला 1. 3 अधिक 1 4. 4 आणि 5 9. म्हणजे एकूण रक्कम किती झाली 9,930. मग आपण खाली पूर्ण वाक्यात उत्तरे लिहूया की देणगी म्हणून एकूण 9,930 रुपये रक्कम जमा झाली. ठीक आहे, हा झाला आपला इथे 5वा प्रश्न. आता आपण बघूया आपला पुढचा प्रश्न म्हणजे 6वा की शालेय ग्रंथालयात 3,154 पुस्तके होती. शाळेने अजून 1,230 पुस्तके खरेदी केली आणि 1,140 पुस्तके भेट रूपात आली. तर ग्रंथालयात एकूण किती पुस्तके झाली? आता इथे 3 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, हा आहे आपला 6वा प्रश्न. तर बघा, आधी किती पुस्तके होती शाळेमध्ये 3,154. त्यानंतर शाळेने अजून खरेदी केले किती तर 1,230 पुस्तके खरेदी केली आणि भेट म्हणून किती पुस्तके आलेत 1,140. ह्या सगळ्या पुस्तकांची आपण बेरीज करूया. इथे येतील 4. इथे येतील 5 आणि 3 8. 8 आणि 4 12. हातच्याला आला 1. 1 अधिक 1 2 आणि 2 4 आणि 1 5. आणि शेवटी येईल 3 अधिक 1 4 आणि हा 1 5. एकूण पुस्तके किती झाली ग्रंथालयात तर 5,524. बरोबर. मग आपण इथे खाली आता लिहून घेऊया उत्तर की शालेय ग्रंथालयात एकूण 5,524 पुस्तके झाली. ठीक आहे, हा झाला आपला इथे 6वा प्रश्न. आता आपण बघूया पुढचा स्वाध्याय पान नंबर 30 वरचा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे बघा की दिलेल्या माहितीवरून बेरजेची शाब्दिक उदाहरणे तयार करा व सोडवा. म्हणजे आपल्याला काही माहिती दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे, शाब्दिक उदाहरण, आणि मग ते सोडवायचं आहे. ठीक आहे, मग त्यातला पहिला प्रश्न बघूया. इथे बघा, माहिती काय काय दिली आहे तर शालेय बचत बँक म्हणजे एका शाळेची बचत बँक दिली आहे. त्याच्यामधील मागील महिन्यातील बचत दिली आहे आपल्याला 5,869. आणि परत दुसरी माहिती काय दिली आहे चालू महिन्यातील बचत दिली आहे 3,085. मग आता हे बेरजेची उदाहरणं चालू आहेत,
म्हणजे इथे काय करायचे असणार आहे, एकूण बचत किती हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग आपलं उदाहरण कसं तयार होईल बघा, की समजा एका शालेय बचत बँकेची मागील महिन्याची बचत रुपये 5,869 इतकी आहे. चालू महिन्यातील शालेय बचत बँकेमध्ये 3,085 रुपये इतकी बचत झालेली आहे. तर बचत बँकेमधील एकूण बचत किती? ठीक आहे. मग आपण इथे हा प्रश्न इथे लिहून घेऊया पहिला तर बघा, मी इथे हा प्रश्न लिहून घेतलेला आहे पूर्ण. एका शालेय बचत बँकेमध्ये मागील महिन्यातील बचत 5,869 रुपये आहे. त्यात चालू महिन्यातील बचत 3,085 रुपये जमा केली. तर शालेय बचत बँकमध्ये एकूण किती रुपये बचत जमा आहे? मग आपल्याला दोघांची काय करावी लागेल, इथे बेरीज करावी लागेल. मग आपण इथे बेरीज करूया. बघा, 5,869 अधिक 3,085. बेरीज काय येईल बघू. 9 अधिक 5 येतील 14. हातच्याला 1. 1 अधिक 6 7. 7 अधिक 8 15. हातच्याला 1. यांची बेरीज येईल इथे 9. 5 अधिक 3 8. म्हणजे एकूण बचत किती आहे, तर 8,954. मग आपण खाली उत्तर लिहूया की शालेय बचत बँकेत बँकमध्ये एकूण 8,954 रुपये बचत जमा आहे. ठीक आहे. हा झाला आपला इथे पहिला प्रश्न. आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न. तर बघा काय आहे तो. माहिती काय काय दिली आहे. एक रोपवाटिका, आंब्यांची रोपे 4,272, चिकूची रोपे 1,864 आणि नारळांची रोपे किती आहेत, 2,456. मग आता आपण ह्याचा प्रश्न कसा तयार करू शकतो, की एका रोपवाटिकेमध्ये आंब्याची 4,272 रोपे आहेत, चिकूची 1,864 रोपे आणि नारळाची 2,456 रोपे आहेत. तर त्या रोपवाटिकेमध्ये एकूण किती रोपे आहेत? सोपं आहे. तर आपण इथे आधी लिहून घेऊया. तर इथे बघा, मी हा प्रश्न लिहून घेतला आहे. एका रोपवाटिकेमध्ये आंब्याची 4,272 रोपे, चिकूची 1,864 रोपे आणि नारळाची 2,456 रोपे आहेत. तर रोपवाटिकेमध्ये एकूण किती रोपे आहेत? ठीक आहे. मग आपल्याला ह्या तिघांची इथे बेरीज करावी लागेल. तर बघा, पहिली संख्या आहे 4,272 अधिक 1,864 अधिक 2,456. यांची बेरीज किती येईल बघा. 4 आणि 2 8, 8 आणि 6 14. सॉरी चुकलं इथे. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. तर बघा इथे बेरीज काय येईल. 2 अधिक 4 6, 6 आणि 6 12. हातच्याला 1. 1 अधिक 7 8, 8 आणि 6 14, 14 आणि 5 19. हातच्याला 1. 2 अधिक 1 3, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. हातच्याला 1. 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 6 आणि 2 8. 8,592 ही एकूण रोपे रोपवाटिकेमध्ये आहेत. मग आपण खाली इथे उत्तर लिहून घेऊया. रोपवाटिकेमध्ये एकूण 8,592 रोपे आहेत. हा झाला आपला इथे दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न बघा, माहिती काय काय दिली आहे पहिला बघूया. तर कंपनीतील कामगार, पुरुष कामगार 1,560 आणि स्त्री कामगार 1,479. ठीक आहे. मग ह्याच्यावर प्रश्न काय तयार होईल बघा. एका कंपनीमध्ये पुरुष कामगारांची संख्या 1,560 आहे
आणि स्त्री कामगारांची संख्या 1479 आहे. तर या कंपनीमध्ये एकूण किती कामगार आहेत? बरोबर. मग आता मी इथे प्रश्न लिहून घेते. तर इथे मी प्रश्न लिहिलेला आहे. आता आपण करूया त्यांची बेरीज. तर बघा, पुरुष कामगार किती आहेत? 1560 आणि स्त्री कामगारांची संख्या आहे 1479. मग आपण बेरीज केली तर किती येईल? इथे येतील 9, 6 आणि 7 येतील 13, हातच्याला आला 1, 5 आणि 4 9 आणि हा वरचा 1 10, हातच्याला आला 1, किती झाले मग? इथे 3. म्हणजे आपण उत्तर काय लिहिणार आहे? कंपनीमध्ये एकूण 3039 कामगार आहेत. ठीक आहे. हा झाला आपला इथे तिसरा प्रश्न. आता आपण बघूया आपला चौथा प्रश्न. इथे माहिती बघा काय दिली आहे. तर शर्टची किंमत ₹12,075 आणि पॅन्टची किंमत ₹1899. बाकीचे इथे काही दिलेले नाही आहे. मग आपल्याला इथे आपलं उदाहरण कसं तयार करावं लागेल? तर एका दुकानात शर्टची किंमत ₹1275 आहे आणि पॅन्टची किंमत ₹1899 आहे. तर एकूण किंमत किती? ठीक आहे. मग आता मी इथे प्रश्न लिहून घेते. इथे मी हा प्रश्न लिहून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये बदलसुद्धा करू शकता किंवा तुमच्या मनाने तुम्ही इथे उदाहरण तयार करू शकता. ठीक आहे. आता आपण यांची करूया बेरीज. तर आपल्याला एकूण किंमत काढायची आहे. मग शर्टची किंमत किती आहे? तर 1275 आणि पॅन्टची किंमत आहे 1899. मग एकूण किंमत येणार इथे 9 अधिक 5 14, हातच्याला आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9 येतात 17, हातच्याला आला 1, 1 अधिक 2 3, 8 आणि 3 11, इथे येणार 11 आणि 3 11, हातच्याला आला 1 आणि इथे येतील 3. म्हणजे एकूण किंमत किती आली? ₹3174. मग आपण इथे खाली लिहूया कपड्यांची एकूण किंमत ₹3174 आहे. ठीक आहे. आणि इथे हा स्वाध्याय आपला संपलेला आहे. आता आपण पुढचा स्वाध्याय बघूया. बघा, ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे वजाबाकी करा. आतापर्यंत आपण बेरीजची उदाहरणे बघितली, आता वजाबाकीची आहेत. तर 4 अंकी संख्या आहेत. बरोबर. तर पहिला एकक स्थानापासून चालू करू. पहिला प्रश्न, 7 5 गेले 2, 8 6 गेले 2, 4 1 गेले 3, 5 2 गेले 3. ठीक आहे. पुढचा बघूया. 0 0 गेला 0, 9 7 गेले 2, 8 5 गेले 3 आणि 6 4 गेले 2. ठीक आहे. अगदी सोपा आहे. फक्त आपल्याला इथे 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 3 2 गेला 1, 0 0 गेला 0, 2 1 गेला 1, 8 7 गेला 1. ठीक आहे. आता पुढची जी आहेत ती हातचा घेऊन करायची आहेत. 2 5 जात नाहीत, म्हणून आपण ह्या 8कडून एक हातचा घेतला. मग ह्या 8चे पहिला झाले 7, कारण आपण 1 इकडे घेतला ना. मग 1 इकडे म्हणजेच काय 10, 10 अधिक 2 हे 2 किती होतात? तर 12. म्हणजे इथे 2चे किती झाले? तर 12 झाले. मग ते आपण इथे लिहून घेऊया. 12 5 गेले 7 राहिले, 7 6 गेला 1 राहिला. परत बघा 6 7 नाही जाते, म्हणून आपण ह्या 4कडून हातचा घेतला. मग 4 1 गेला, राहिले इथे 3. मग 10 आणि हे 6 किती होतात? 16. 16 7 गेले, किती राहतात? तर 16 7 गेले, किती राहिले? 9. आणि ह्या 3 2 गेला, राहिला किती? 1. ठीक आहे. पुढचं बघूया. बघा 4 8 जातात का? नाही. मग 6 हातचा घ्यायला गेलो आपण इकडे,
मग ह्या 6चे झाले किती 5 आणि इकडे हातचा दिला मग ते 10 आणि हे 4 किती झाले 14. 14मधून 8 गेले 6 राहिले. परत ह्या 5मधून 7 नाही जात म्हणून आपण ह्या 8कडे गेलो. मग 8न 1 दिला मग ह्याचे झाले फक्त 7. मग इकडे हा 1 दिला होता. 10 आणि 5 किती झाले 15. 15मधून 7 गेले 8 राहिले बरोबर. परत बघा 7मधून 9 नाही जात म्हणून आपण 5कडे गेलो. 5चे झाले 4 इकडे आले 10 आणि 7 17. 17मधून 9 गेले किती राहणार आहेत 8 आणि 4तून 3 गेले किती राहिला 1. पुढचा बघा शेवटचा. आता फक्त इथे काय झालं आहे चुकीचं प्रिंट करण्यात आलं आहे. ॲक्च्युली इथे असं असायला पाहिजे आहे 8041 वजा 1089. ही संख्या इथे छापायची होती ती खाली छापली गेली आहे उत्तराच्या जागी. आपण इथे खोडून घेऊया आणि आता सोडवूया हे गणित. तर बघा 1तून 9 जातो का नाही. मग आपण 4कडून 10 घेतले ह्याचे झाले 3 आणि हा झाला इथे 11. 10 आणि 1 11. 11मधून 9 गेले किती राहणार आहेत 2. 3तून 8 जातो का नाही. मग आपण शून्याकडे गेलो पण शून्याकडेच काय नाही आहे. मग परत 8कडे गेलो तर 8चे झाले 7 आणि इथे त्याला दिलं ह्याचे झाले 10. 10 अधिक 0 10. आता आपण ह्या 10कडून घेऊ शकतो हातचा. मग 10तून घेतला इथे झाले 9 आणि ह्या 3चे झाले मग 13. ठीक आहे. 13तून 8 गेले किती राहणार आहे 5. ह्या 9मधून 0 गेले 9च राहणार आणि 7तून 1 गेला किती राहणार आहे 6. हा झाला आपला पहिला प्रश्न. तर आता आपण स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न बघूया. उभी मांडणी करून वजाबाकी करा. तर मी इथे चौकटी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्यातला पहिला प्रश्न सोडवूया. बघा काय आहे 7456 वजा 997. 4 अंकी संख्या वजा 3 अंकी संख्या आहे. तर बघा आता इथे 6मधून 7 जातात का नाही. मग आपण 5कडून 1 घेतला हे झाले 4 आणि इथे झाले 10 आणि 6 16. 16मधून 7 गेले 9 राहतात. 4मधून 9 जातात का नाही. मग परत आपण ह्या 4कडून 1 हातचा घेतला इथे राहिले 3 आणि इथे किती तयार झाले तर 10 आणि 4 14. 14मधून 9 गेले किती राहिले 5. 3मधून 9 जातात का नाही. 7कडून 1 हातचा घेतला ह्याचे राहिले इथे 6 आणि ह्याचे झाले 10 आणि 3 13. 13मधून 9 गेले किती राहिले 4 आणि हे 6तून इथे काहीच नाही आहे 6तून 0 गेला 6. हा झाला पहिला. तर बघूया दुसरा. तर बघा 6479 वजा 3589. ठीक आहे. 9तून 9 गेले 0. 7तून 8 जातो का नाही. 4तून 1 हातचा घेतला इथे राहिले 3 ह्याचे झाले 10 आणि 7 17. 17मधून 8 गेले किती राहिले 9. 3तून 5 नाही जात म्हणून 6कडून 1 हातचा घेतला इथे राहिले 5 ह्याचे झाले 10 आणि 3 13. 13मधून 5 गेले किती राहिले 8 आणि या 5तून 3 गेले किती राहिले 2. ठीक आहे. पुढचं बघूया. 7561 वजा 3900 आहेत 3943. ठीक आहे. तर बघा 1तून 3 जात नाही म्हणून 6कडून 1 हातचा घेतला ते राहिले 5 ह्याचे झाले 10 आणि 1 11. 11तून 3 गेले किती राहिले 8. 5तून 4 गेले राहिला 1. ह्या 5मधून 9 नाही जात इकडून घेतला हातचा. 7चे झाले 6 आणि ह्या 5चे झाले 10 आणि 5 15. 15मधून 9 गेले किती राहणार 6 आणि 6तून 3 गेले किती राहणार 3. ठीक आहे. तर खालचा चौथा प्रश्न बघूया. बघा 5444 वजा 2666. ठीक आहे. 4तून 6 नाही जात
ह्या 4मधून हातचा घेतला, इथे राहिले 3. ह्या 4चे झाले 14. 14मधून 6 गेले, किती राहिले 8. परत 3तून 6 नाही जात, म्हणून ह्या 4कडून हातचा घेतला, इथे राहिले 3. आणि ह्या 3चे किती झाले 13. 13मधून 6 गेले, किती राहणार आहेत 7. आता ह्या 3मधून पण 6 नाही जात, म्हणून ह्या 5कडून हातचा घेतला, मग ह्याचे झाले 4. आणि ह्या 3चे परत झाले 10 आणि 3 13. मग 13मधून 6 गेले, परत इथे पण राहिले 7. आणि ह्या 4मधून 2 गेला, 2 राहिले. बरोबर. पुढचे बघूया. तर बघा हा 5वा प्रश्न. 5400 वजा 2464. ठीक आहे. शून्यातून 4 जात नाही, मग इकडे गेलो, इथे पण 0 आहे, म्हणून पुढे गेलो परत. मग ह्या 4कडून घेतला हातचा, 4चे राहिले 3. मग ह्या शून्याला मिळाला 10, मग 10 अधिक 0 10. आता हे 10 इकडे हातचा देऊ शकतात, मग ह्या 10कडून हातचा घेतला, इथे राहिले 9. आणि ह्या शून्याचे झाले 10. 10 वजा 4 6. 9मधून 6 गेले, किती राहिले 3. 3तून 4 नाही जात, म्हणून 5कडून हातचा घेतला, इथे राहिले 4. आणि ह्या 3चे झाले 13. 13 वजा 4 राहिले 9. आणि 4 वजा 2 2. आता हा शेवटचा प्रश्न यामधला. 8004 वजा 3108. ठीक आहे. 4तून 8 नाही जात, मग 0कडे गेलो, इथे पण काही नाही आहे, इथे पण काही नाही आहे, म्हणून 8कडे गेलो. 8कडून एक हातचा घेतला, त्याचे झाले 7. मग ह्या शून्याला 10 दिले, 10 अधिक 0 10. मग आता हा 10 ह्याला हातचा देऊ शकतो, मग ह्या 10चे राहिले 9. मग इकडे पण आपण परत 10 दिले, ते 10 अधिक 0 10. आता हा 10 या 4ला हातचा देऊ शकतो, मग ह्याचे परत झाले 9. मग हे ते झाले 10 आणि 4 14. 14 वजा 8 6. 9 वजा 0 9. 9 वजा 1 8. आणि ह्या 7 वजा 3 किती येणार 4. तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. ठीक आहे, उभ्या मांडणीचा. आता बघूया आपण आपला तिसरा प्रश्न. तर बघा आपल्याकडे काय काय आहे. एकूण रक्कम किती झाली होती 9990. मग ती पहिला इथे येणार. ही काय होती आपली एकूण रक्कम. त्यानंतर खर्च किती झाला त्यातला 8870. ठीक आहे. ह्यांची होणार वजाबाकी, ते येणार 0. 9तून 7 गेले 2. 9तून 8 गेला 1. 9तून 8 गेला 1. म्हणजे हा काय आला शिल्लक आली, शिल्लक रक्कम. बरोबर. मग आपल्याला खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर बघा 1120 रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न. तर बघा दुसरा प्रश्न वाचूया. पळसगाव प्राथमिक शाळेला 1950 किलोग्रॅम तांदूळ प्राप्त झाला. त्यापैकी 1840 किलोग्रॅम तांदूळ पोषण आहारासाठी वापरण्यात आला. तर किती किलोग्रॅम तांदूळ शिल्लक राहिला. वजाबाकी करायचे. बरोबर. मग तांदूळ किती प्राप्त झाला होता तर 1950. आणि त्यातला पोषण आहारासाठी किती वापरला तर 1840. यांची होईल वजाबाकी. 0तून 0 गेला 0. 5तून 4 गेला 1. 9तून 8 गेला 1. आणि 1तून 1 गेला 0. इथे आपल्याला हा तांदूळ प्राप्त झाला होता. आणि हा जो आहे पोषण आहारासाठी वापरलेला तांदूळ आहे. बरोबर. आणि हा किती राहिला आपला 110 शिल्लक राहिलेला तांदूळ आहे. मग आता इथे पूर्ण वाक्यात लिहूया की 110 किलोग्रॅम
तांदूळ शिल्लक राहिला. ठीक आहे. तर बघूया तिसरा प्रश्न. स्नेहलच्या छापखान्यातील वीज मीटरमध्ये 1 जुलैला 6,443 असे वाचन होते. 1 ऑगस्ट रोजी 7,565 असे वाचन झाले. तर जुलै महिन्यात किती युनिट विजेचा वापर झाला? ठीक आहे. म्हणजे वीज बिल किती आलं ते आपण जेव्हा काढतो त्यासाठीचं हे उदाहरण आहे. तर बघा, ऑगस्ट महिन्याचे जे वाचन आहे ते जास्त आहे आणि जुलैचं हे कमी आहे. कारण जसा वापर वाढत जातो तसं ते वाचन आहे ते वाढत जातं. बरोबर. मग आपल्याला जुलै महिन्यातील किती युनिट वीज वापरली ते इथे काढायचं आहे. तर बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, तर ऑगस्ट महिन्याचे जे वाचन आहे त्यातून जुलै महिन्याचे वाचन वजा करायचं आहे. मग जी काही वजाबाकी येईल ते म्हणजे आपलं काय असेल, जुलै महिन्यातील युनिट ज्याचा आपण वापर केलेला आहे. मग इथे वरती काय येणार, पहिला वरची जी संख्या आहे ते ऑगस्ट महिन्याचे वाचन येणार. ऑगस्ट वाचन आणि खाली येणार जुलैचे वाचन. ऑगस्टचे किती आहे, 7,565 वजा जुलैचे आहे 6,443. यांची होईल वजाबाकी. ते 2, 6तून 4 2, 5तून 4 1, 7तून 6 गेला परत 1. म्हणजे हे किती आले, 1,122. हे काय आहे, वापरलेले युनिट. मग आपण खाली ते उत्तर लिहूया की जुलै महिन्यात 1,122 युनिट विजेचा वापर झाला. ठीक आहे. परत जेव्हा केव्हा असं काही उदाहरण येईल तेव्हा लक्षात ठेवा, जो महिना पुढचा असतो, ठीक आहे, त्यातून मागच्या महिन्याचं वाचन वजा करायचं. आता बघूया आपण आपला पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, वनश्री रोपवाटिकेमध्ये 7,475 रोपे आहेत. वनराज रोपवाटिकेत 5,967 रोपे आहेत. तर वनश्री रोपवाटिकेत वनराज रोपवाटिकेपेक्षा किती रोपे जास्त आहेत? बरोबर. 2 रोपवाटिका दिल्यात, दोन्हीमधली संख्या दिली आहे रोपांची, त्यातला फरक काढायचा आहे. मग कशामध्ये जास्त आहेत? वनश्रीमध्ये. पण ती किती जास्त आहेत ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग इथे आपण लिहूया वनश्री आणि खाली लिहूया वनराज. वनश्रीची किती आहेत? 7,475 वजा 5,967. बघा, वजाबाकी, पण 5तून 7 नाही जात, इथून घेतला हातचा, ह्याचे झाले 6 आणि ह्याचे झाले किती, 15. 15तून 7 गेले 8, 6तून 6 गेला 0, 4तून 9 नाही जात, इथून घेतला हातचा, इथे झाले 14. 14मधून 9 गेले किती राहणार, 5. 6तून 5 गेला 1. उत्तर किती आलं, 1,508. म्हणजे आपल्याला इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर वनश्री रोपवाटिकेत वनराज रोपवाटिकेपेक्षा 1,508 रोपे जास्त आहेत. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न बघूया. श्यामरावांना दूध संकलन केंद्राकडून 10 दिवसांच्या दूध बिलापोटी 9,750 रुपये प्राप्त झाले. पशुखाद्यावर व इतर बाबींवर त्यांचा 5,920 रुपये खर्च झाला. तर श्यामरावांकडे त्यातील किती रक्कम शिल्लक राहिली? ठीक आहे. एकूण रक्कम वजा खर्च म्हणजे येतील शिल्लक. मग आपण ते पहिला काय येणार,
बिल प्राप्त किती झाले आहेत? 9,750. त्यातून काय वजा होणार आहे? तर खर्च. तो किती झाला आहे? 5,920. वजाबाकी होईल. शून्यातून शून्य गेला 0, 5तून 2 गेले 3, 7तून 9 नाही जात. तून घेतला हातचा म्हणून इथे राहिले 8. 7चे होतील 17, 17 वजा 9 8. 8तून 5 गेले किती राहणार? 3. म्हणजे खर्च शिल्लक किती राहिले? 3,830 रुपये. म्हणून आपण उत्तर लिहिणारे इथे श्यामरावांकडे 3,830 रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे. आता बघूया हा शेवटचा प्रश्न इथला. तर बघा शेवटचा प्रश्न. कन्या विद्यालयात पूरग्रस्त निधी 8,972 रुपये जमा झाली. कुमार विद्या मंदिरात पूरग्रस्त निधी 7,964 रुपये जमा झाले. तर पूरग्रस्त निधीच्या दोन्ही रकमांमधील तफावत किती रुपये आहे? तफावत म्हणजे काय? फरक. ठीक आहे. तर जास्त कोणाची आहे बघा? कन्या विद्यालयाची. आणि कुमारची थोडीशी त्यापेक्षा लहान आहे. मग आपण त्यांची वजाबाकी करणार. मग इथे पहिला कन्या विद्यालय आणि त्यातून वजा होणार आहे कुमार विद्यालयाचा निधी. तर कन्याचा किती आहे? 8,972 आणि कुमारचा आहे 7,964. वजाबाकी होईल. 2तून 4 नाही जात. हातचा घेतला झाले 12, 12तून 4 गेले 8, 6तून 6 0, 9तून 9 गेला 0, 8तून 7 गेला 1. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पूरग्रस्त निधीच्या दोन्ही रकमांमधील पूर्ण वाक्यात लिहावं लागतं जेव्हा शाब्दिक उदाहरणं असतात. दोन्ही रकमांमधील फरक किंवा तफावत. त्यांनी शब्द वापरला आहे तफावत, तर आपण इथे तफावत वापरू. 1,008 रुपये आहे. तर इथे हा स्वाध्याय संपलेला आहे. तर या धड्यातला आता हा शेवटचा स्वाध्याय आहे, तो आपण बघूया. तर प्रश्न बघा पहिला काय दिला आहे की दिलेल्या माहितीवरून वजाबाकीची उदाहरणे तयार करा आणि सोडवा. जसं आपण बेरजेची उदाहरणं तयार केली होती त्याच पद्धतीने इथे वजाबाकीची करायची. तर पहिल्या प्रश्नामध्ये माहिती काय दिली आहे बघा. तर पहिल्या प्रश्नातली माहिती काय आहे? बोलोली केंद्रातील शाळांचा पट. विद्यार्थी 3,124 आणि विद्यार्थिनी 1,113. तर याच्यामध्ये आता आपण उदाहरण तयार करूया. बोलोली केंद्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या 3,124 आहे आणि विद्यार्थिनींची एकूण संख्या 1,113 आहे. तर विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थिनींची संख्या याच्यामधील फरक किती? ठीक आहे. आपण आता मी इथे प्रश्न लिहून घेते. मी इथे प्रश्न लिहून घेतला. बोलोली केंद्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 3,124 आहे आणि विद्यार्थिनींची संख्या 1,113 आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थी हे विद्यार्थिनींपेक्षा कितीने जास्त आहेत? ठीक आहे. मग आपण इथे करूया वजाबाकी. तर पहिला येथील विद्यार्थी किती आहेत? 3,124 वजा 1,113 हे आहेत विद्यार्थी आणि ह्या आहेत विद्यार्थिनी. ठीक आहे. यांची होईल वजाबाकी. इथं 1 इथं पण 1 0 आणि इथे राहिले 2. 2,011 हा काय आला इथला फरक. मग आपण इथे खाली आता उत्तर लिहून घेऊया.
तर उत्तर काय येईल बघा, विद्यार्थी हे विद्यार्थिनींपेक्षा 2011ने जास्त आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेगळंसुद्धा इथे उदाहरण थोडं तयार करू शकता. पुढचा प्रश्न बघा, माहिती काय काय दिली आहे. प्रांजलचे बचत खात्यातील शिल्लक रक्कम 9,442 रुपये, खात्यातून काढलेली रक्कम 3,550 रुपये. मग आपण आता ह्याच्यावरून उदाहरण तयार करू. तर मी इथे हा उदाहरण तयार केल्याने लिहून घेतलेला आहे. प्रांजलच्या बचत खात्यात 9,442 रुपये शिल्लक आहेत. तिने त्यातून 3,550 रुपये रक्कम खर्चासाठी काढली. तर आता तिच्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक राहिली. ठीक आहे. मग आपण आता इथे हा प्रश्न सोडवून घेऊया. तर बघा, शिल्लक आहेत 9,442 रुपये, वजा तिने खर्चासाठी काढले 3,550. यांची होईल वजाबाकी. 4तून 5 नाही जात, इथून घेतला हातचा, ते झाले 14. 14तून 5 गेले, 9 राहिले. 3तून 5 नाही जात, इथून घेतला हातचा, येथे झाले 13. 13तून 5 गेले, 8 राहिले. 8तून 3 गेले, 5 राहिले. ठीक आहे. म्हणजे एकूण शिल्लक रक्कम किती आहे, 5,892 रुपये. म्हणून इथे उत्तर काय येईल, प्रांजलच्या खात्यामध्ये 5,892 रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. तर आता आपण बघूया आपला तिसरा प्रश्न. नवेगाव विद्यामंदिर प्राप्त तांदूळ 4,241 किलोग्रॅम आणि शिजवलेला तांदूळ 3,187 किलोग्रॅम इतकी माहिती दिली आपल्याला. आता आपण त्याच्यावरून उदाहरण तयार करून घेऊया. तर इथे मी उदाहरण लिहून घेतलं आहे. नवेगाव विद्यामंदिर शाळेला 4,241 किलोग्रॅम तांदूळ प्राप्त झाला. त्यातील 3,187 किलोग्रॅम तांदूळ शिजवण्यात आला. तर आता शाळेमध्ये किती किलोग्रॅम तांदूळ शिल्लक आहे. ठीक आहे. वजाबाकी करूया. इथे पहिली संख्या 4,241 वजा शिजवला आहे किती तांदूळ, 3,187 किलोग्रॅम. मग ह्यांची होईल इथे वजाबाकी. 1तून 7 जातो का, नाही, म्हणून आपण इथून हातचा घेतला. 4चे झाले 3, इथे झाला 10 आणि 1 11. 11तून 7 गेले, किती राहणार आहे तिथे, 7 आणि 4 11 असतात, तर 4 राहिले. 3तून 8 नाही जात, म्हणून इथून हातचा घेतला, इथे राहिला 1 आणि ह्याचे झाले 13. 13तून 8 गेले 5, 1तून 1 गेला 0 आणि 4तून 3 गेलं, किती राहिला 1. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 1,000. तर उत्तर आले आपलं 1,054. ते आपण आता पूर्ण वाक्यात लिहून घेऊया. शाळेमध्ये एक 1,054 किलोग्रॅम तांदूळ शिल्लक राहिला. ठीक आहे. हा झाला आपला तिसरा प्रश्न. शेवटच्या प्रश्नात माहिती काय काय दिली आहे बघा. सोहमजवळील रक्कम 9,450 रुपये, त्याने खरेदीसाठी केलेला खर्च 6,865 रुपये. आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे. तर बघा, मी इथे उदाहरण तयार केले. सोहमजवळ 9,450 रुपये आहेत. त्याने त्याच्या खरेदीसाठी 6,865 रुपये खर्च केला. तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले. रक्कम किती होती सोहमकडे, 9,450. त्याने खर्च किती केला आहे, 6,865. त्यांची होईल वजाबाकी. नाही जात, 0तून 5, इथून घेतला हातचा, राहिले 4, इथे झाले 10. 10तून 5 गेले 5. परत 4तून 6 नाही जात, इथून घेतला हातचा, तर राहिले 3, ते झाले 14.
चौथ्यातून 6 गेले 8, 3तून 8 नाही जात, इथून घेतला हातचा, 3चे झाले 13, 13तून 8 गेले 5 आणि ह्या 8मधून 6 गेले 2, 2585 इतकी रक्कम त्याच्याजवळ शिल्लक राहिली. मग आपण खाली उत्तर लिहूया. सोहमजवळ 2585 रुपये शिल्लक राहिले. तर हा झाला आपला इथे पहिला प्रश्न. आता बघूया आपण आपला दुसरा प्रश्न. बेरीज व वजाबाकी सहसंबंध वापरून उदाहरणे सोडवा. तर आपल्याला पहिलं उदाहरण काय दिले बघा इथे, 6724 अधिक रिकामी चौकट बरोबर 9867. इथे काय आहे, बेरीज आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या संख्येमध्ये ही संख्या मिळवू तेव्हा आपल्याला इथलं उत्तर मिळतं, बरोबर. म्हणजे 6724मध्ये आपल्याला किती मिळवायचे जेव्हा आपल्याला ही 9867 ही संख्या मिळेल. मग आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा आपण ह्या उत्तरामधून 9867मधून ही पहिली संख्या वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, ही चौकटीतली रिकामी संख्या. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल बघा, 9867 यातून वजा करावे लागतील पहिली संख्या 6724. उत्तर काय येईल बघू. 7तून 4 गेले 3, 6तून 2 गेले 4, 8तून 7 गेला 1 आणि 9तून 6 गेले किती राहिले 3. म्हणजे रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर किती येणार आहे, 3143. तुम्ही इथे चेक पण करू शकता उत्तर बघा. 6724 अधिक हे जे आलेलं उत्तर आहे 3143 यांची बेरीज किती यायला पाहिजे आहे, तर 9867. मग उत्तर येते का बघूया. 4 अधिक 3 7, 2 अधिक 4 6, 7 आणि 1 8, 6 आणि 3 9. म्हणजे आपलं जे उत्तर आपण काढलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे, कारण ह्या दोघांची बेरीज ही दिलेली संख्या येत आहे. ठीक आहे. म्हणजे रिकाम्या चौकटीमध्ये किती आले, तर 3143. आता बघूया आपण आपला पुढचा प्रश्न. इथे जाऊया. इथे मग रिकामी चौकट अधिक एक संख्या दिली आहे 2563 वजा 7409. इथे पण बघा, एखाद्या संख्येत आपल्याला किती मिळवायचे, 2563 आणि येणारं उत्तर इतकं पाहिजे आहे, बरोबर 7409. मग आपल्याला इथे पण काय करावं लागेल, उत्तरामधून ही एक संख्या वजा करावी लागेल. म्हणजे 7409 वजा 2563 केल्यानंतर आपल्याला ही रिकाम्या चौकटीमधील संख्या मिळणार आहे. 9तून 3 गेले 6, 0तून 6 नाही जात, हातचा घेतला, इथे राहिले 3, इथे झाले 10, 10तून 6 गेले 4, 3तून 5 नाही जात, परत हातचा घेतला, इथे झाले 13, 13तून 5 गेले 8, 6तून 2 गेले किती राहणार आहे 4. म्हणजे रिकाम्या चौकटीत किती येणार आहे, 4846. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. एक रिकामी चौकट वजा 2794 बरोबर 6432. तर बघा इथे वजाबाकी दिलेली आहे, बरोबर. एखादी संख्या आहे चौकटीमध्ये, त्यातून ही संख्या वजा केली आहे आणि येणारं उत्तर. आता जे हे उत्तर आहे ह्याच्यापेक्षा ही जी चौकटीतील संख्या आहे ती मोठी असणार आहे, बरोबर, कारण इथे वजाबाकी आहे. मग आपल्याला इथे काय करावं लागतं बघा, जेव्हा वजाबाकी असते आणि एखादी चौकट रिकामी असते, ठीक आहे, तर येणारे जे उत्तर आहे त्यामध्ये ही जी संख्या आहे ती काय करावी लागते आपल्याला,
मिळवावी लागते, म्हणजे बेरीज करावी लागते. जर पहिली चौकट रिकामी असेल तर वजाबाकी करताना जर पहिली चौकट रिकामी असेल तर ह्या दोघांची काय होते इथे बेरीज. 6432 अधिक 2794. 4 आणि 2 6, 9 आणि 3 12, हातच्याला 1, 1 अधिक 4 5, 5 आणि 7 12, हातच्याला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 2 9. म्हणजे चौकटीमध्ये किती येणार आहे 9226. पुढचा प्रश्न बघूया. इथे 5450 वजा रिकामी चौकट बरोबर 2650. इथे पण काय आहे वजाबाकी बरोबर. एक मोठ्या संख्येतून आपण जेव्हा त्याच्यापेक्षा छोटी संख्या वजा करतो तेव्हा हे आपल्याला उत्तर मिळतं. मग वजाबाकीमध्ये जेव्हा दुसऱ्या संख्येची जागची जी चौकट आहे ती जर रिकामी असेल तेव्हा आपल्याला ह्या दोघांची करावी लागते वजाबाकी. ठीक आहे. जर पहिली चौकट रिकामी असेल तर ह्या दोघांची आपण काय केली होती बेरीज. पण दुसरी चौकट रिकामी असेल तर पहिल्या संख्येची आणि येणाऱ्या उत्तराची होते इथे वजाबाकी. 5450 वजा 2650. वजाबाकी करूया. 0, 4तून 6 नाही जात, हातचा घेतला झाले 14, 14तून 6 गेले 8, 4तून 2 गेले 2. उत्तर किती आलं 2800. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न 5वा. रिकामी चौकट वजा 3872 बरोबर 4777. काय आहे इथे वजाबाकी. चौकट कोणती रिकामी आहे पहिली, म्हणून ह्या दोघांची काय होणार बेरीज. ठीक आहे. पहिली चौकट रिकामी आहे. मग बेरीज करताना 3872 अधिक 4777. 7 आणि 2 9, 7 आणि 7 14, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, हातच्याला 1, इथे येतील 8. रिकाम्या चौकटीत येतील 8649. 6वा प्रश्न बघूया. 2 चौकटी दिलेत, दोन्ही पण रिकाम्या आहेत. उत्तर दिलं आहे 9098. म्हणजे आपल्याला अशा 2 संख्या घ्यायच्यात की ज्यांची बेरीज 9098 येईल. मग मी पहिला एक संख्या माझ्या मनाने लिहून घेते जी 9098पेक्षा लहान आहे, कारण ही बेरीज करतो आहे आपण. मग ह्याच्यापेक्षा उत्तरापेक्षा लहानच असणार ह्या संख्या. मग मी ते संख्या काय घेते बघा 2065. ठीक आहे. 2065 घेतली. मग इथे काय येईल तर ह्यातून उत्तरामधून ही चौकट आपल्याला काय करावी लागेल वजा करावी लागणार आहे. मग 9098 वजा 2065. 8तून 5 गेले 3, 9तून 6 गेले 3, 0तून गेला 0, 9तून 2 गेले किती राहणार आहे तिथे 7. म्हणजे दुसऱ्या चौकटीमध्ये काय येणार आहे 7033. मग बघूया आपण ह्या दोघांची बेरीज इतकी येते का. ठीक आहे. 2065 अधिक 7033. बघा 5 आणि 3 8, 6 आणि 3 9, इथे 0 आणि इथे 9 बरोबर. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला जर अगदीच सोपं घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या 2 चौकटीमध्ये असं पण लिहू शकता. पहिल्या चौकटीमध्ये आपण लिहिले पहिल्या चौकटीमध्ये आपण लिहिले 8000, दुसऱ्या चौकटीमध्ये तुम्ही 1098 असं जरी लिहिलं तरी उत्तर काय येणार आहे 9098 बरोबर. तुम्हाला जी हवी ती संख्या तुम्ही ते 2 चौकटीमध्ये तयार करू शकता. आता पुढचा बघूया 7वा प्रश्न.
इथे पण 2 चौकटी रिकाम्या आहेत, पण इथे आहे वजाबाकी. आता मी ते सोपं सांगते तुम्हाला. 2345 म्हणजे ह्या उत्तरापेक्षा ह्या 2 चौकटीमधली जी पहिली चौकट आहे इथे काय असणार आहे, मोठी संख्या असणार आहे. मग 2345 उत्तर काढायचं आहे. मग पहिल्या चौकटीमध्ये मी काय घेते बघा, 3345. थोडं सोपं करते आहे. त्यातून आपण जर 1000 वजा केले तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 2345 बरोबर. आता शेवटचं बघूया 8वा. इथे तिन्ही पण चौकटी रिकाम्या आहेत, म्हणजे आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे. तर बघा आपण काय करूया, पहिली चौकट घेऊया. पहिल्या चौकटीमध्ये समजा मी जर 8888 आणि दुसऱ्या चौकटीमध्ये मी घेतले 6666. उत्तर किती येणार आहे, 2222. तुम्ही असं कोणत्याही 2 संख्या घ्या आणि त्यांची वजाबाकी करा आणि ती वजाबाकी कुठे येणार आहे, तिसऱ्या चौकटीमध्ये. 8888, 6666, 2222. ठीक आहे, पण उत्तर बरोबर यायला हवं आहे. त्यानंतर आपण सोडवूया आपला तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न वाचते मी. एक प्रवासी रेल्वेगाडी पुणे येथून मुंबईसाठी सुटते. ती प्रथम लोणावळा नंतर कल्याण या स्थानकांवर थांबते. गाडीमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या चित्रात दिलेली आहे. त्यावरून पुढील उदाहरणे सोडवा. ठीक आहे, एक रेल्वे आहे जी पुण्यातून मुंबईला निघणार आहे आणि लोणावळा आणि कल्याण इथे थांबणार आहे ती, आणि प्रवासी थोडे चढत आहेत थोडे उतरत आहेत. त्यांची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे. मग आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर बघा आपण सोडवूया हा प्रश्न. गाडी निघाली आहे कुठून, पुण्यातून बरोबर. मग आपण आता इथे पहिल्यांदा पुणे लिहून घेऊ. पुण्यामध्ये प्रवासी चढलेत किती, 1005. म्हणजे पुण्यामध्ये प्रवासी किती होते, 1005. ठीक आहे, एकूण प्रवासी आत्ता गाडीत आहेत 1005. गाडी कुठे गेली परत पुढे, लोणावळ्याला. म्हणजे पुढचं स्थानक आलं लोणावळा. आता लोणावळ्यामध्ये काय झालं आहे, तर प्रवासी पहिल्यांदा उतरलेत किती, 154. ज्या अर्थी प्रवासी उतरलेत म्हणजे प्रवासी कमी झालेत, म्हणजे इथे होणार आहे काय, वजाबाकी. मग लोणावळ्यामध्ये काय होते बघा, आता इथे लोणावळा प्रवासी उतरले किती, तर 154. म्हणून काय होईल, 1005 वजा 154 बरोबर किती होतं आहे. तर आपण आता इथे करूया वजाबाकी. 1005 वजा 154 किती होतात, 5तून 4 गेला 1, 0तून 5 नाही जात, इथे पण 0, इथे गेला 1. मग इथून हातचा घेतला, ह्याचे राहिले 0, इथे झाले 10. मग आता आपण ह्याच्याकडून हातचा घेऊ शकतो, म्हणून इथे राहिले 9, त्याने ह्याला हातचा दिला, इथे राहिले 10. 10तून 5 गेले 5 राहिले, 9तून 1 गेला, किती राहिले 8. म्हणजे 851 प्रवासी इथे राहिलेले आहेत उतरल्यानंतर. 851. ठीक आहे, 851 प्रवासी राहिले. त्यानंतर प्रवासी चढले तर किती चढले तिथे बघा, 260. ठीक आहे, म्हणजे या 851 प्रवाशांमध्ये 260 प्रवासी अजून मिळवावे लागतील आपल्याला. म्हणून मी इथे लिहिते 851 अधिक 260 बरोबर किती येतात बघूया आपण, बेरीज करूया. 1, 6 आणि 5 11, हातच्याला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11. ठीक आहे, 1111. मग आता हे झाले लोणावळ्यामधले प्रवासी. त्यानंतर
आता गाडी कुठे गेली? कल्याणला, इथे अशी, बरोबर. कल्याणला परत एकदा प्रवासी उतरलेत, म्हणजे ती करावी लागेल आपल्याला वजाबाकी. तर बघा, कल्याणला काय होतं आहे? प्रवासी उतरले. किती उतरलेत? तर 249. म्हणून इथे काय होईल? वजाबाकी. तर 1111 प्रवासी होते जेव्हा गाडी लोणावळ्यातून निघाली. त्यातून कल्याणमध्ये उतरले 249. मग त्यांची इथे होणार वजाबाकी. तर ती आपण इथे करूया. एकातून 9 नाही जात, इथून घेतला हातचा, इथे राहिला 0. हे झाले 10 आणि 1 11. 11मधून 9 गेले, किती राहणार? 2. शून्यातून 4 नाही जात, इथून घेतला हातचा, इथे राहिला परत 0. आणि इथे झाले किती? 10. 10तून 4 गेले, 6 राहिले. शून्यातून 2 नाही जात, इथून घेतला हातचा, इथे राहिले 0. मग इथे झाले 10. 10 वजा 2 8. म्हणजे किती? 862. म्हणजे उतरल्यानंतर किती राहिले? 862 प्रवासी राहिलेत. इथे राहिले 862 प्रवासी. त्यानंतर प्रवासी चढलेत कल्याणमध्ये. किती चढलेत बघा? 159. म्हणून परत काय होईल? इथे चढल्यामुळे बेरीज होईल 862 अधिक 159. बेरीज करूया. 9 आणि 2 11. हातच्याला आला 1. 6 आणि 5 11 आणि एक हातच्याचा 1 म्हणजे 12. परत एक हातचा गेला. 8 आणि 1 9 आणि एक हातच्याचा म्हणजे 10. 1021 इतके प्रवासी कल्याणमधून निघताना त्या गाडीमध्ये होते. ठीक आहे. तिथून गाडी कुठे आली? मुंबईला. आणि मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्थानक हे शेवटचा थांबा आहे. ह्या गाडीचा हा शेवटचा स्टॉप आहे. मग आपल्याला विचारलं आहे काय? मुंबई स्थानकावर किती प्रवासी उतरतील? मग जेवढे गाडीत असतील तेवढे सगळेच उतरणार, कारण हा शेवटचा स्टॉप आहे. म्हणून 1021 प्रवासी हे मुंबई स्थानकावर उतरतील. मग आपण आता ते उत्तर लिहूया. मुंबई स्थानकावर 1021 प्रवासी उतरतील. आलं लक्षात? तर इथे हा धडा संपलेला आहे.